नमस्कार मित्रांनो. जगातील सर्वात मोठी भीती कोणती आहे? उंचीची भीती, पाण्याची भीती की मृत्यूची भीती? नाही, एका सर्वेनुसार माणसाला सर्वात जास्त ती म्हणजे पब्लिक स्पीकिंगची. तुम्हालाही चार चौकात बोलायला भीती वाटते का? स्टेजवर गेल्यावर पाय थरथर कापतात आणि घशाला कोरड पडतं आणि शब्दच आठवत नाही. किंवा कोणाशी नवीन ओळख करून घ्यायची असेल तर काय बोलू हा प्रश्न पडतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्याकडे किती ज्ञान आहे त्यापेक्षा तुम्ही ते कसं मांडता हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही बघितलं असेल, कमी हुशार मुलं सुद्धा बोलण्याच्या जोरावर इंटरव्ह्यू क्रॅक करतात आणि प्रमोशन सुद्धा मिळवतात. आजच्या जगात कम्युनिकेशन स्किल ही सर्वात मोठी करन्सी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलण्याचे 3 मास्टर रूल सांगणार आहे. हे नियम वापरल्यावर तुम्ही कोणाशीही, मग ते बॉस असो, अनोळखी व्यक्ती असो किंवा 1000 लोकांचा जमाव असो, तुम्ही अगदी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने बोलू शकाल. चला बोलण्याची जादू शिकूया. बोलण्याची कला शिकण्याआधी एक सायंटिफिक नियम समजून घ्या. याला 55-38-7 रूल म्हणतात. आपल्याला वाटतं की आपण काय शब्द वापरतो हे महत्वाचं आहे, पण सायन्स सांगतं की फक्त 7% महत्व तुमच्या शब्दांना आहे. 38% महत्व तुमच्या आवाजाला आहे आणि 55% महत्व तुमच्या बॉडी लँग्वेजला आहे. म्हणजेच तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसे बोलता आणि तुम्ही कसे उभे राहता हे जास्त महत्वाचे आहे. पहिली ट्रिक आहे आय कॉन्टॅक्ट. डोळ्यात डोळे घालून बोला. चोर किंवा खोटं बोलणारा माणूस कधीच नजरेला नजर भिडवत नाही. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलता तेव्हा तुम्ही सांगता, मी कॉन्फिडंट आहे आणि मी खरं बोलतोय. पण हो, एकटक बघून घाबरवू नका. अधूनमधून पापण्या लावा. फ्रेंडली बिहेवियर ठेवा. जसं तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलताय त्याच सोबत चेहऱ्यावर एक हलकी स्माइल ठेवा. एक साधं स्माइल समोरच्या माणसाला तुमच्यासोबत जोडतं आणि एक कनेक्शन बिल्ड होतं. आणि खडूस चेहऱ्याने कोणीच बोलू इच्छित नाही. त्याच्यासोबत पाहिजे तसं संवाद होत नाही. दुसरी ट्रिक आहे घाई करू नका. जेव्हा आपण नर्वस असतो तेव्हा आपण धडधड गाडी चालवल्यासारखे भरभर बोलतो. त्यामुळे आपण मध्येच अडखळतो. मग असं शब्द वापरतो. त्यापेक्षा पॉज घ्यायला शिका. मला असं म्हणायचं आहे की 1 सेकंद पॉज हे खूप महत्वाचं आहे. मला बाहेर फिरायला जायचं आहे. नंतर वापस आल्यावर मला स्टडी करायची आहे. जेव्हा तुम्ही थांबून बोलता तेव्हा तुमचे शब्द वजनदार वाटतात. शांतता तुम्हाला हुशार आणि इंटेलिजंट बनवते. तिसरी ट्रिक, हा नियम 1-to-1 मीटिंग साठी आहे. बऱ्याच लोकांना वाटतं भारी बोलणे म्हणजे स्वतःची बढाई करणे. चूक. लोकांना स्वतःबद्दल बोलायला जास्त आवडतं. जर तुम्हाला कोणाशी चांगली मैत्री करायची असेल तर त्यांच्याबद्दल प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही त्यांच्या गोष्टीत इंटरेस्टेड असता. डेल कार्नेगी म्हणतात, टू बी इंटरेस्टिंग बी इंटरेस्टेड. लोकांना तुमच्यात रस वाटावा म्हणून आधी तुम्ही लोकांना रस द्या. जेव्हा तुम्ही समोरच्याला बोलायची संधी देता तेव्हा तो माणूस तुम्हाला जगातील सर्वात इंटरेस्टिंग माणूस समजतो. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याला याची खूप गरज आहे. आणि व्यक्तिमत्व विकासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.